नमस्कार मित्रांनो, आपला दुसरा दिवस आहे आज आणि पुरीवरून ट्रेन पकडली आपण भुवनेश्वरला जायला. आता तुम्ही बघू शकता तिकडे प्रणव बसलाय, झोपलाय. प्रणव झोपलाय, मागे चेतन आहे. आपण आता पुरीवरून भुवनेश्वरला चाललो आहे. भुवनेश्वरला लिंगराज टेम्पल, उदयगिरी केव्ज आणि अजून 2-3 मंदिर आपण बघून घेऊ तिथे गेल्यावर. कारण कसं मेन रथयात्रा जी आहे ती उद्या असणार आहे. म्हणजे आपल्याला जे दर्शन वगैरे मिळेल, ते दोन्ही घेतात वगैरे सर्व कार्यक्रम उद्या असणार आहे. आज राष्ट्रपतींनी पंतप्रधान असणार आहे, म्हणून मग आज आपण आता आपला लिमिटेड दिवसाचा प्लॅन आहे बरोबर. आपल्याला घरी पण जायचं होतं, त्या हिशोबात आपण आज भुवनेश्वर करून घेऊ आणि उद्या वापस येऊन उद्या रथयात्रेमध्ये सामील होतो. आणि आता आपल्याला पुरीवरून भुवनेश्वरला जायला आपण बघू शकता की जुनी एक मेमो रेल्वे म्हणतात तिला, ही जुनी ट्रेन आहे. कारण त्यांनी आता हे विशेष जे कार्य विशेष ट्रेन सोडल्या स्पेशल, कारण भाविक खूप होते, मग यायला आणि जायला त्यांना अडचण नको व्हायला म्हणून जवळजवळ 300-350 ट्रेन एक्स्ट्रा वाढवल्या आहेत. मग त्यात एक ट्रेन आम्हाला मिळाली. आता इकडून आम्ही भुवनेश्वर चाललो. भुवनेश्वर स्टेशनच्या बाहेर आहे जस्ट. आणि आम्ही आमचं जेवढं पण सामान होतं तेवढं लॉकर रूममध्ये ठेवलेलं आहे. आणि आता कुठे चाललो आहे? आपण चाललो आहे आता सर्वात पहिले लिंगराज टेम्पल करून आणि मग त्यानंतर ज्या केव्ज आहेत उदयगिरी केव्ज तिकडे पण जाऊन येऊ. मग आता सर्वात पहिले आपण बस स्टँड जाऊ, तिथून बघू नक्की कसं होतं. आणि त्यापुढे जर वाटलं प्लेसेस आणखी ॲड करायचे तर मग प्लेसेस पण ॲड करू अजून. बाय बाय. पण आता खंडगिरी बस स्टॉपवर आम्ही उतरलो. आम्ही बस पकडलेली भुवनेश्वरवरून आणि आता मागे तुम्ही बघू शकता उदयगिरी आणि खंडगिरी केव्स आहेत. ते बघा, ते बघा. तर आता आपण त्या बघूया, तुम्हाला आज जाऊन दाखवतो सगळं. तो बघायला आलो आम्ही. हे पादुका आश्रम आहे काहीतरी, तर आम्ही नंतर बघू शकता. मस्त लेण्या तशा ह्या साईडला. हे सगळे जैन लेण्याचे अवशेष आहेत. मस्त अशा गुफा आहेत. पहिला आपण टॉप व्ह्यू घेऊया. हे बघा, एक गणेश गुफा आहे ही वाली. आतमध्ये हे ना खूप मोठी आहे, काहीच भारी आहे. खूप मोठ्या लेण्या. याचा व्हिडिओ दाखव एकदा शिवाय देताना. तर आम्ही उदयगिरी लेण्या बघितल्या, आता खंडगिरी बघायला चाललोय. आणि वरती मंदिर पण आहे. हे माकडं बघा जागोजागी आहेत असे. सेम तिकीट लागतं असं. हा बघा किती मोठं आहे. झालेलं. आता उदयगिरी लेण्या बघतो आपण. मागे पूर्ण लेण्या आहेत अशा. मधून मधून असे हे आहेत पायऱ्या तिथे. छोटे छोटे केव सगळीकडे तिथे. व ते खाली वर चढूया आपण. पिस्टन ओव्हेंट आहे. माझ्याकडे बघून बोला. बोल. आग लाव दे ना. आजोबा नाही का? आग लाव दे ना. दोन खतम हो गया. अरे यार नेक्स्ट टाइम फिजू भाई, नेक्स्ट टाइम पक्का. नेक्स्ट उदयगिरी आणि खंडगिरी केव्स बघून आम्ही लिंगराज टेम्पलला चाललो. आणि स्टेशनला गेलो होतो. स्टेशनपासून बस भेटते. टेम्पलचीच बस आहे, मंदिराचीच बस आहे. तर जास्त नाही ना, 10-20 रुपये तिकीट आहे. ते तुम्ही द्या आणि लिंगराज टेम्पल फिरायला निघून जा.
पावसामध्ये भिजलेले चेहरे पूर्ण भिजलेत. आपण इथे भिजले. होता आणि तरी पण आम्ही क्लॉक रूमला ठेवली ना भुवनेश्वरला. चेतनला आमचा पाऊस बघायचा होता पुरीचा, त्यांनी पाऊस बघितला. हा सॉरी, भुवनेश्वरचा पाऊस, ओडिसाचा पाऊस बघायचा होता. पहिला पाऊस. हा, मग त्यांनी बघितलेला आहे. म्हणजे आम्हाला इतके 2 दिवस झाले तेव्हा पाऊस नाही पडला. आणि आज आम्ही लॉकर रूमला आम्ही बॅग ठेवल्या की नाही पडणार आज पण आमचे हवामान खात्याचे अध्यक्ष आज काय मी नाही मी बोललेलो पडणार, पण चेतन नाही बोलला अनुभवूया पाऊस. हे अनुभव आता आणि त्यात चेतनचा पाय मुरवायला. हे बघा पाणी बघा किती वरती आकाश बघितलं तुम्ही, खूप भारी, एकदम भारी दिसतंय. ते जस्ट पाऊस पडला. आणि माझ्या या साईडला समोर बघताय लिंगराज मंदिर. एवढं भव्य मंदिर आहे की मी त्याची तुलना माझ्या शब्दांनी करूच नाही शकत. एवढं भारी मंदिर आहे. मी त्र्यंबकेश्वर मंदिर बघितलेलं आणि त्याच पद्धतीचं हे मंदिर आहे. आपण जाऊया तिकडे, चालता चालता बोलूया आपण. त्याच पद्धतीचं असं हे मंदिर आहे आणि त्या मंदिराची भव्यता मला एवढी आकर्षित करते ना, माझ्या तोंडातून शब्द नाही फुटत. पुढे चेतन चालला आहे आणि आपला प्रणव मागून व्हिडिओ काढतो. तर तुम्ही बघताय हा मंदिराचा परिसर, हा पूर्ण मंदिराचा परिसर आहे. पूर्ण हे सगळं मंदिराचा परिसर. आता आज जाऊया आपण आणि आतून मंदिर बघूया. तर मंदिर दाखवतो बोललो आणि तुम्हाला मंदिर दाखवतो थांबून. हा बघा, छोटी छोटी मंदिरं आहेत तिथे. पुढे एक आहे, इथून एंट्री गेट आहे लिंगराज मंदिराचा. नाही इथून नाही, समोरून येते. मंदिर वगैरे फिरून झालेत आणि आता थोडं स्ट्रीट फूड खायचा विचार चाललाय. मग बाहेर पडलो आम्ही, बघूया काय भेटतंय आम्हाला. वडापाव नाही, वडापाव नाही. आपल्या इथलं काय खायचं नाही, आपलं काहीतरी वेगळं. आता जसं आम्ही एक चाट खाल्ली आणि सकाळी आम्ही काय होतं ते दहीबल्ले होतं, दहीबल्ल्या टाईप होतं पण वेगळं होतं. हा दहीबल्ले होते पण त्याच्यामध्ये दही नव्हती, रस्सा होता बटाट्याचा आणि बटाट्याचा. तर आपण गोटे खातोय. गोटे ओडिशाचं स्ट्रीट फूड एक्सप्लोअर करतं, त्याला गोटे बोलतात. आता तो माणूस बोलला त्याला की फुल गोटे काहीतरी बोलला असं. फुल गोटे द्या. आता आम्ही ते खातो, बघूया कसं लागतं. आणि If all taste of this rasa, then what is work याला of गोटे this बोलतात? food and no, this is called a chat. काय Chat. They told me this is called a chat. क्या इसका समोसा चाट ना? लेता मंचूरियन लेता है. This is the samosa chat we tried. So come my friend. Let's try it. तिकडे काय तिकडे लावून दिसत नाही मला अंधार. लाईट बंद करून